गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. छान दिसते, सुंदर दिसते. आईचा मेकअप चालू आहे. लुक थोड्याच वेळात रिव्हील होईल. मेकअप पूर्ण होत आला आहे आणि खूपच सुंदर दिसते आई. म्हणजे आई आता तुम्हाला करते पण ह्याच वेळेला असं लुक आहे जिजाबाईचं. सोबर आणि जिजामातेचं लुक आहे. तिने छान आवडली मला. थँक्यू. खूप सुंदर दिसते आणि जिजामाताच दिसते. तिच्या आईचा सुंदर. मेकअप विथ नो मेकअप. मेकअप विथ मिनिमल. नेहमी मेकअप सगळं आहे पण लाईट कलर्स आहे. सुंदर. व्हाईट हेअर दिसतात ते का? हो दिसतात ना. ते थोडे डार्क करू का? नाही अजून केलं असतं. मी ते ऐकत नाही. जास्त डार्क नको. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. सगळी विचारत ही साडी कोणाला. सो फायनली साडी आहे स्वीटीसाठी. सुंदर कलर छान आहे ना त्याची. हो आवडली ना तुला. लास्ट टाइम अशी हरवली पण ती मिसप्लेस झाली. हरवली. थँक्यू. हम लोग बहुत जल्द ट्रिप पे. हाँ चालेल. नाहीसही आजीचे नमस्कार. ऐसो आजी नमस्कार. बस बस सुखी दो. बस 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 वाटते. छान दिसते आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. आम्ही येऊच. चालू होणार असेल तेव्हा कॉल तर नाही येत परत. अच्छा आम्ही सकाळी त्याला विचारणार होती ते आहेत नाहीच वाटतं घरी गेलो होतो. अच्छा बसा बसा दादा. चहा कॉफी. शेजारी ह्याला तुम्ही ओळखता. हे आमचे नवीन शेजारी आहेत आणि त्यांना माहिती ते मला ओळखलं. चांगलं बोलत दादा. कसं वाटतंय तुम्हाला आता इकडे. चहा कॉफी नाईसाच्या एज आहे. सरबत वगैरे नाही. आम्ही ऍक्च्युली माझ्या भावाचा मुलाचा बर्थडे. खाली नाही येतात का? खाली उलट मस्त असतं. खाली छान कार्यक्रम आहे. आई जिजाऊ बनले. आता जाऊन गेल्यात त्या. त्यांनी आणि मस्त 5 मिनिटं बाहेर एक कधी चालू होईल लॉट नसत. नाहीसा बघ कोण आहे. कॉलेजला त्याला मला नाही वाटत जेवढा कॉलेज तुम्हाला. एक मिनिट नाहीसा. नाहीसा नाहीसाला नाहीसा तो बघ. ओम. ओम बघ. ओमला सांग मोबाईल नाही बघायचं. ओम आपल्याकडे खूप गोष्टी आहेत खेळायला. ड्रॉइंग करत असतो. डॉक्टर आहे ना. मोबाईलवर नाही फक्त. काय म्हणतो डॉक्टरांना. नाही हे डॉक्टर खूप प्रेमळ आहेत. अरे बाबू तू डायरेक्ट इथे बसलायस ना. इथे बस. तिथे पण थंडीच. तिथे पण नाहीसा ये जा. नाहीसा बाय बाय. आई आहेत खाली. तिला लगेच आली. तुम्हाला व्हायचंय तर. आणि तिथे ओळख होती. बायकांचा एक वेगळा ग्रुप आहे इथे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य दान थोड लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गारण घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड दारुगड आई.
लक्ष्मी हे माझा आई हे कान्हो बघ्या मल्हारी घ्या. काय नाव ठेवलं सांगू? सांगते शिवाजी. हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनाची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. माझ्या मनामंदी धनामंदी शिवबाचं नाव रे. उगवतीला पांढर पाण्यापाशी धूळखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो. स्वराज्याचे बांधुतो रण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेव. जिनरी सदा करीला सोनियाचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन. आता जो काही आपण शिवचरित्र हा कार्यक्रम सादर केला याचं पूर्ण आयोजन जे आहे याचं पूर्ण डायरेक्शन जे आहे ते श्री रोशन आंग्रे आणि रेवा आंग्रे यांनी केलं होतं. तर मी त्यांना स्टेज होते. रोशन, रेवा स्टेजवर यायचं आहे. सगळ्यांनी रोशन साजी आणि रेवा साजी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. रेवा जेव्हा आम्ही ठरवलं की गुढीपाडवाचं सेलिब्रेशन करायचंय दरवर्षीप्रमाणे शोभायात्रा काढण्यापेक्षा आम्ही ठरवलं की आपण यावेळी आपल्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं शिवचरित्र आपल्या मराठी जनतेसमोर हे प्रेझेंट करूया. ही कल्पना आम्ही
रोशन आंग्रेंशी डिस्कस केली की ज्यांना कोणाला शिवचरित्र या कार्यक्रमात सहभागी व्हायचे त्यांनी जॉईन व्हावं. अगदी अक्षरशः 7 ते 8 वर्षाच्या मुलांपासून 80 वर्षांच्या महिलाप्रमाण याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. 100 पेक्षा जास्त कॅरेक्टर इथे ह्या कार्यक्रम होती. पहिल्यांदाच इतका भव्य दिव्य प्रदर्शन त्याच्यासाठी रोशन आंग्रे आणि रेवा आंग्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. शब्दांसोबत जाहीर करतो आणि सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना जेवण मिळेल, कृपया घाई करू नका. 3 काउंटर आहेत. गुढीपाडव्याच्या नूतन पर्वाच्या नूतन वर्षाच्या खूप कुठे गेली सानवी? हॅपी गुढीपाडवा. उंच झाली ती काकी. कसं केलं तुमच्या मैत्रिणींनी आणि तुमच्या सुनेनी पण? तुमच्या सुनेनी पण कसं केलं? दुसरी हे झाले ना माहिती त्या दिवशी गेलेली मी ते. असू दे काय फोटो काढूया. त्यांनी मला परत पाठवली साडी घालून आली. खूप छान केला ताई. खूपच एकदमच मस्त बाबा, काय बोलायचं. आणि तुमच्या हाईटनेच मी तुम्हाला ओळखलं की तुम्ही नाही तर ओळखून नव्हतं येत. पण ताईंना मी मिस केलंय. पण इट्स ओके नेक्स्ट टाइम. फायनली द मॅन आणि ह्याची बेटर हाफ बिहाइंड दिस ब्युटिफुल इव्हेंट. ती आधी तिथे अजून चाललंच आहे बाबा काहीतरी. म्हणजे कसं असतं माहितीये का, कथा सगळे सांगतात पण ज्या प्रकारे तू त्याला एक्झिक्यूट केलं, म्हणजे पूर्ण टाइम असं पूर्ण बॉडीवर गुजबम्स, डोळ्यात पाणी. म्हणजे शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची स्टोरी कोणी नाही ऐकली आहे बोल, आपण लहानपणापासून ऐकत आलो. बट तरी सुद्धा असं वाटत होतं की ऐकावं, म्हणजे ऐकत बसावं. आणि असं वाटतं की संपूच नाही. किती सुंदर प्रकारे. आणि किती होते लोक? 80-90 लोक होते. एवढ्या मोठ्या ट्रूपला घेऊन तेवढं मॅनेज केलं एका वीक मध्ये. बापरे, म्हणजे हॅट्स ऑफ. सिरियसली कॉंग्रॅच्युलेशन्स बाबा. माझ्या एकटाच हात नाही, तुझा पण हात आहे ऑफकोर्स. म्हणून मी बोलली ना बेटर हाफ तुझी. तिच्याशिवाय अगो बाई. हे बघा माईक त्याच्या हातात, त्याचा आवाज सगळीकडे. बोलवण्याची पद्धत तर बघ. आता कोणी तुला आज काय बोलणार नाहीये. बट सिरियसली कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांनी ज्या प्रकारे हँडल केलेला हा पूर्ण इव्हेंट. ट्रस्ट मी आता एवढ्या वर्षात मी पहिल्यांदा एवढा क्राऊड बघितलाय. सिरियसली म्हणतीये मी 3-4 वेळा बघितलं. आणि लोकांचा ज्या प्रकारे प्रतिसाद येत होता, टाळ्यां, म्हणजे काय मी सांगू यार. मी ना आज ना थँक्यू तू पण तू पण त्यासाठी बोलली ना तुला. नाही मी तुम्ही आम्हाला विसरला तो. तुम्हाला विसरून कसं चालू? करेक्ट त्याच्यावर राहतो. तिथे तेच आता चाललं होतं की मी किती त्रास देते आणि त्यात तू तेच बोलली नाही ना. बाहेर मला फोन करून ऐकून म्हणून बोलते. सो ऑफकोर्स जस्ट बिकॉज ऑफ कॉपीराईट मी काही जास्त शूट नाही करू शकली. बट पूर्ण जो इव्हेंट आहे तो तुम्हाला ह्यांच्या चॅनलवरती बघायला हायलाइट्स यूट्यूबचे काही रूल्स आहेत टर्म्स आहेत जे आम्हाला फॉलो करावे लागतात. आम्हाला जास्त करावं लागतं, आम्ही सॉन्ग नाही टाकू शकत कॉपीराईट. बट हे जे बघा
नॉन स्टॉप जे ह्यांनी केलं आहे ना ते अमेझिंग. म्हणजे मी न बोलणारे लोक पण तुझ्याकडे येऊन बोलतायत की तू एवढं छान पद्धतीने केले, म्हणजे तुला एक पावतीच मिळाली आहे. सो जर तुम्हाला इंटरेस्ट कोणाला तुमच्या इव्हेंटसाठी, तुमचं इव्हेंट जर असं मेमोरेबल करायचं असेल, कारण आता वेडिंग सीझन स्टार्ट होणारच आहे. सो तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी सगळे डिटेल्स खाली दिलेले आहेत, प्लस यांचं चॅनलचं सुद्धा नाव मेन्शन केलेलं आहे. नक्की जाऊन व्हिजिट करा. ही आहे रेवा आंग्रे, हा आहे रोशन आंग्रे. हे बघा आहेत हजबंड वाईफ आणि अमेझिंग जोडी आहे. रोशनला तर ओळखतातच रे खूप लोक, रेवाला पण ओळखतात हो. शेलार कंपनी खूप छान, थँक्यू. आणि मस्त वाटते जोडी. स्टार्टिंग ते एंड आम्हाला एकदम अंगाला असे शहारे आणि काटे आले. खूप छान केलं आणि सगळ्यांनी अभिनंदन. खूप छान झालं काय. आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या ऋषिकाला पण सांगा. हो डॉक्टर आहे आणि हे शिवाजी महाराजा अभि पाटील त्यांनी ओळखलं नाही मला, विचार करा. झोप लागेल ना तुला? त्याला शेवटपर्यंत सरप्राईज फोडत होतो. 3 दिवस रोज सरप्राईज. काल तर स्टेजवरती आले, शपथ चालू झाली, त्याला माहिती ते शपथ आहे.